ग्रामविकास विभागाच्या 25-15 या योजनेअंतर्गत विकास कामांचे कोट्यवधी रुपयांचे बनावट शासन निर्णय उजेडात आलेत। धक्कादायक म्हणजे या बनावट शासन निर्णयांच्या आधारे अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल 7 कोटी रुपयांची विविध विकास कामं पूर्ण झाल्याची बाब समोर आलेली आहे। बनावट शासन निर्णयांच्या आधारे राज्यभरात अशी शेकडो कोटींची कामं झाली असण्याची शक्यता वर्तवली जाते। ग्रामविकास विभागाने तातडीने याची गंभीर दखल घेत राज्यातील सर्व जिल्हा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत। अहिल्यानगर प्रकरणात जबाबदार असलेल्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बाब अत्यंत गंभीर आहे आणि मुख्यमंत्री आपल्या स्तरावर त्याची सखोल चौकशी करून अशा प्रकारे जर शासन निर्णयाचा गैरवापर झाला असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करतील। खोटं पत्र देऊन खोटी कामाचं पत्र दिलं गेलं प्रसाद लाडांचं, हे राज्यच फसवणारांचं आहे। हे फक्त एका ठिकाणी नाही, काही ठिकाणी माझ्याकडे प्रकरण असे खोटे शिक्के मारलेले आहेत। इथं या मुंबईचे प्रकरण आहे, जवळपास 60 कोटी रुपयाच्या कामाचे मी डिटेल्स त्याचे घेतोय। कोर्टाचे खोटे शिक्के मारलेले एका अधिकाऱ्यानं आणि त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करायच्या ऐवजी प्रमोशन मिळालेलं आहे। म्हणजे आंधळं दळतं कुत्रं पीठ खाते, अशा प्रकारची या राज्याची स्थिती आहे। आता एक मोठी बातमी, घाटकोपरमध्ये पालिकेकडून विद्यार्थ्यांची बोळवण सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। विद्यार्थी शाळेच्या नव्या इमारतीच्या प्रतीक्षेत आहेत। 3 वर्ष जीव मुठीत घेऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बोळवण पुन्हा जुन्याच शाळेत करण्यात आली आहे। थेट जाणार आहोत, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याला अधिक माहिती देतील। प्रणाली, त्या घेऊन गेलात आपण पाहतोय आता थेट पालकांनी या ठिकाणी सरळ बेंच आहे तेच उचलून न्यायला सुरुवात केलेली आहे। आपण पाहतोय खरे तर टेकू लागलेले असल्यामुळे या ठिकाणी ते राहू द्या ते अडकलेलं आहे। आपण पाहतोय की बेंच जो आहे तो अडकलेला या ठिकाणी बघायला मिळतोय। काही पालक जे ते थेट बेंच वर घेऊन गेलेले आहेत आणि त्यांनी वरती नवीन जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये जायला सुरुवात केलेली आहे। आपण पाहतोय आता नवीन शाळेमध्ये या ठिकाणी रस्ता करण्यात आलेला आहे, पण तो रस्ता ओला असल्यामुळे आता थेट महिला ज्या आहेत त्या घुसलेल्या आहेत नवीन शाळेमध्ये। नवीन शाळेच्या इमारतीमध्ये या महिला गेलेल्या आहेत। कुठे ठेवले बेंच दाखवा। आपण पाहतोय की या सगळ्या महिला ज्या आहेत या आता नवीन वर्गामध्ये गेलेल्या आहेत। आपण पाहतोय 350 विद्यार्थी हे नव्या शाळेपासून अजूनही वंचित आहेत। विद्यार्थ्यांचे सांगितलंय लाईट होणार आहे, पण आता ही बँच तिथे ठेवली, आमच्या मुलं बसतील याच्यावर, काय चारा नाही, आम्ही तिथं बसवणार नाही। तुम्ही बघितलं किती मच्छर होते तिथं, आमच्या मुलं कमी तर शाळेत भरून देतील का? आणि मॅडम भरून दे प्रायव्हेट कशाला बनवायची, पैसे खायचे कामं करतात का? मग किती 3 वर्ष झालं त्रास सहन करते, आता त्रास सहन करणार नाही, आता ऐकून घेणार नाही। आता इथं मुलं बसणार म्हणजे बसणार। आता येऊ द्या, आता कोण पिवळ येऊ द्या ना कोण शिव येऊ द्या, आज जे होईल ते होईल आमच्या मुलांसाठी। अत्यंत दुर्दैवी हा प्रकार म्हणावा लागेल। आता पालकांनीच शाळेचा ताबा घेतलेला आहे। नवीन शाळा जी आहे तयार करण्यात आलेली आहे आणि हे नवीन वर्ग अत्यंत सुंदर असे हे नवीन वर्ग तयार करण्यात आलेले आहेत। मुलांनी 3 वर्ष या शाळेची वाट बघितली आणि आता आपण पाहतोय की जेव्हा ती शाळा सुरू करण्याची वेळ आली त्यावेळेला या ठिकाणी आपण तर शाळेची जुनी इमारत ही धोकादायक झालेली आहे आणि त्यामुळे आता पालक संतप्त झालेत। 350 विद्यार्थी हे नव्या शाळेपासून अजूनही वंचित आहेत आणि नव्या शाळेसाठी पालक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। पालकांनी बेंच उचलून नेलेले आहेत आणि आक्रमक पवित्रा पालकांकडून घेतला जातोय। नव्या शाळेसाठी हे पालक आक्रमक झालेले आहेत। पुन्हा एकदा जाणार आहोत, आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। प्रणाली, नेमकं काय पालकांचं म्हणणं आहे? त्या साईडला तो त्या साईडला भेटला
घाटकोपरच्या शाळेतली ही दृश्य आपण पाहतोय। नव्या शाळेसाठी पालकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। घाटकोपरमधील पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी हे नव्या इमारतीच्या अजूनही प्रतीक्षेत आहेत। तर 3 वर्ष जीव मुठीत घेऊन हे विद्यार्थी खरं तर शिक्षण घेत आहेत, मात्र त्यांची बोलवण पुन्हा जुन्याच शाळेत करण्यात आली आहे। जुनी इमारत धोकादायक असल्याचं सांगून नवी इमारत बांधली, पण 350 मुलं हे शाळेपासून वंचित आहेत आणि त्यामुळेच नव्या शाळेसाठी पालक आक्रमक झालेले आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, पालकांचं काय नेमकं म्हणणं आहे? आणि आज तुम्ही एवढी हिंमत दाखवली की थेट आपल्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही बेंचेस तुमच्या वर्गात घेऊन आलात। एवढी हिंमत दाखवा लागेल ना। आमच्या मुलं काय रोडवर शिकतील का? त्यांच्या मुलं प्रायव्हेट मध्ये शिकणार का? आमच्या मुलांना एवढी पण हवकत नाहीये शिकायची। प्रायव्हेट कुणासाठी? आमच्यासाठी प्रायव्हेट। आमचा हक्क आहे प्रायव्हेटचा। प्रायव्हेट कुणाचा हक्क आहे? आनंद जो आहे कितना खुश है सब बच्चों की। आप खुशी देखिए बिल्डिंग में देखो कितने खुश है बच्चे। हम हमारे बच्चों को आज से इसी क्लास में इसी स्कूल में बिठाए गए। हमारा निर्णय यही है, हम सब पेरेंट्स का रिक्वेस्ट है कि हम भाड़े से रहते हैं, हमारे बच्चे हम भाड़े से रहते करके हम इस स्कूल में आपण पाहतो आहोत की हे सगळे जे पालक आहेत ते आपल्या मुलांना घेऊन या ठिकाणी आलेले होते आणि आता आपण पाहतोय की ते याच वर्गामध्ये खाली सुद्धा बसायला तयार झाले। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येतोय, कारण गेले 3 वर्ष ते या इमारतीची वाट बघत होते आणि आज मात्र शेवटी आंदोलन करून त्यांना या इमारतीमध्ये घुसावं लागलेलं आहे। आता मुंबई महापालिका प्रशासन नेमकं काय करणार हे बघावं लागेल, कारण पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी नवीन इमारतीचा ताबा घेतलेला आहे। की पालकांनी आपल्या मुलांना बेंचांसकट या ठिकाणी आणलेलं आहे आणि आता त्यांचं म्हणणं आहे की काही झालं तरी आम्ही या वर्गातून जाणार नाही। आम्हाला पंखे नको, आम्हाला वीज नसली तरी चालेल, पण आम्ही आता धोकादायक इमारतीत राहणार नाही, तर आम्ही नवीन इमारतीत राहू। आम्ही कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्या शाळेत 1.5 किलोमीटर लांबच्या शाळेत जाणार नाही। आम्ही नवीनच शाळेत, आमच्या बाजूच्या शाळेत, आमच्या हक्काच्या शाळेत जी आमच्यासाठी म्हणून बांधण्यात आली त्या शाळेमध्ये आम्ही राहू, असंच या विद्यार्थ्यांचं म्हणणं आणि पालकांचं म्हणणं आपल्याला बघायला मिळतंय। ठीक आहे प्रणाली, अशाच सोबत रहा। आपण पाहतोय घाटकोपरमध्ये नव्या शाळेसाठी पालक आक्रमक झालेत आणि पालक आणि विद्यार्थ्यांनी नव्या इमारतीचा ताबा घेत जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केलेली आहे, कारण नवीन इमारत बांधून देखील विद्यार्थ्यांचे हाल हे गेले 3 वर्ष सुरू होते। 350 मुलं हे नव्या शाळेपासून किंवा नव्या इमारतीपासून वंचित होते आणि त्यानंतर आता पालकांनी आक्रमक भूमिका घेत नव्या इमारतीचा ताबा घेतला आणि विद्यार्थी आणि पालकांनी नव्या इमारतीचा ताबा घेत तिथे घोषणाबाजी सुरू केलेली आहे। करणारे बघा, त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी ज्यांनी आग्रह केला
ते आता काय करणार? ज्यांनी त्रिभाषा सूत्र रद्द करण्यासाठी म्हणून आंदोलनं केली ते आता काय करणार? हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण जी शाळा या विद्यार्थ्यांसाठी म्हणून बांधली गेलेली होती तीच शाळा जी आहे त्या विद्यार्थ्यांना त्यापासून वंचित ठेवलं जाणार होतं. म्हणून आता पालकांनी या ठिकाणी आंदोलन करत ही शाळा आणि ही संपूर्ण इमारतच ताब्यामध्ये घेतलेलं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी, या आढाव्यासाठी. तर आपण पाहतोय नव्या इमारतीचा ताबा घेत विद्यार्थी आणि पालकांनी घोषणाबाजी सुरू केलेली आहे.